नमस्कार, मी अशोक मुरुमकर काय सांगता मध्ये आपलं स्वागत. आज रविवार आणि करमाळ तालुक्यात राजकीय घडामोडींना अतिशय असा वेग आलेला आहे. भाजपच्या काही वेळापूर्वीच इच्छुकांच्या मुलाखती झालेल्या आहेत. दुसरीकडे आमदार नारायण आबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाटील गटाच्या देखील जेऊर येथे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत. यामध्ये नेमकं कोण कोण मुलाखती देणार, काय होणार हे पाहावं लागणार आहे. मात्र जेऊर येथे या मुलाखती सुरू झाल्या असल्याची अधिकृत माहिती आहे. यामध्ये राजेंद्र अण्णा पाटील, प्राचार्य जयप्रकाश बिले, देवानंद बागल, पंचायत समितीचे माजी सभापती अतुल पाटील, गहिनीनाथ नवनाथ जोळ, गहिनीनाथ ननवरे, प्राध्यापक अर्जुनराव सरक, राजाभाऊ कदम, विलास बर्डे, पंडित वळेकर, पृथ्वीराज भैया पाटील यांच्या कोर कमिटीच्या माध्यमातून ह्या मुलाखती घेतल्या जात आहेत. दुसरीकडे अकलूज येथे देखील एक बैठक सुरू असल्याची माहिती मिळत आहे. करमाळा तालुक्यात प्रचंड अशा ह्या हालचाली सध्या सुरू झालेल्या आहेत. 21 तारखेपर्यंत इच्छुक उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहे. करमाळा तालुक्यात जिल्हा परिषदेचे 6 गट व पंचायत समितीचे 12 गण आहेत. यामध्ये नेमकी कोणाला संधी मिळणार, कोण उभा राहणार, ही निवडणूक दरंगी होणार की तिरंगी होणार याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे. काल बारामती येथे आमदार नारायणआबा पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी देखील यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व रोहित पवार यांनी देखील एक बैठक घेतली होती अशी अधिकृत सूत्राकडून मिळालेली माहिती आहे. याबरोबर माजी आमदार संजय मामा शिंदे व मोहिते पाटील हे देखील बारामतीत होते. त्यांनी देखील भेट घेतली असल्याची माहिती आहे. नेमकं काय होणार हे पाहावं लागणार आहे. मात्र राजकीय घडामोडी अतिशय वेगाने घडत आहेत. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक मानली जाते आणि यामध्ये नेमकं कोणाला संधी मिळणार, कशा उमेदवारी होणार, पाटील गट हा स्थानिक आघाडी करून या निवडणुकीत उतरणार ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या तुतारी या चिन्हावरती निवडणूक लढवतील हे पाहावं लागणार आहे. दुसरीकडं अजितदादा पवार यांची जी राष्ट्रवादी आहे त्या राष्ट्रवादीचं नेतृत्व येथे माजी आमदार संजय मामा शिंदे हे करत आहेत. त्यामुळे ते घड्याळ या चिन्हावरती ही निवडणूक लढवतील असं बोललं जात आहे. भाजप देखील स्वतंत्रपणे या निवडणुकीत उतरेल अशी चर्चा आहे आणि त्यांची तयारी देखील सुरू आहे. आज इच्छुकांच्या मुलाखती देखील तिथे झालेल्या आहेत. जेऊर येथे ह्या जी हालचाली होत आहेत त्यामध्ये नेमकं कोण कोण मुलाखती देणार हे पाहावं लागणार आहे. करमाळा पंचायत समितीचे माजी सभापती अतुल पाटील हे देखील या कोर कमिटीत त्यांचं नाव असलं देखील ते देखील या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत असं समजत आहे. याशिवाय नवनाथ बप्पू जोळ हे देखील निवडणुकीसाठी इच्छुक आहेत असं बोललं जात आहे. मात्र ते या निवडणुकीत उतरतील का हे पाहावं लागणार आहे. दुसरीकडं राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस संतोष वारे यांच्या पत्नी राणे वारे ह्या देखील पांडे गटातून या निवडणुकीत उतरतील अशी चर्चा आहे आणि त्यांनी प्रचार देखील सुरू केलेला आहे. याच भागात आणखी सावंत गटाचे ऍडव्होकेट राहुल सावंत यांच्या पत्नी देखील पांडे गटातून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. त्यांची देखील तयारी सुरू आहे. गाव भेट असेल किंवा घरोघरी जाऊन त्यांचा हा प्रचार सुरू आहे. यामध्ये जगताप गटाची देखील भूमिका महत्वाची राहणार आहे. त्यांनी देखील समान जागा वाटपाचा फॉर्म्युला असावा असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांच्या गटाचे कार्यकर्ते देखील उमेदवारीसाठी जगताप यांच्याकडे मागणी करणार आहेत असं बोललं जात आहे. यामध्ये नेमक्या काय हालचाली होणार, काय घडामोडी होणार, पाटील गटाची नेमकी रणनीती काय असणार हे पाहावं लागणार आहे. मात्र त्यांच्या आता कार्यकर्त्यांच्या मुलाखती सुरू आहेत. यामध्ये नेमकं किती जण मुलाखती देतील काय हे पाहावं लागणार आहे. याकडे आपलं लक्ष राहणार आहे. मात्र करमाळ तालुक्याच्या राजकारणात नवीन ट्विस्ट येऊ शकतो असं देखील बोललं जात आहे. कारण मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज येथे एक बैठक सुरू असल्याचं समजत आहे आणि या मुलाखती झाल्यानंतर त्यातून नेमकं काय अहवाल जातो त्यावरून नेमका कोणता गट कोणाला जाईल हे पाहावं लागणार आहे. यावरती आपले लक्ष असणार आहे. नेमकं करमाळ तालुक्याच्या राजकारणात नेमकं काय होईल हे तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. कारण करमाळ तालुक्यात पाटील गट हा मोठा आहे आणि त्यामध्ये
नेमकं सर्वांना उमेदवारी देणं शक्य आहे का? नेमकं कोण बंडखोरी करणार का हे देखील पाहावं लागणार आहे, किंवा युती आघाड्यांमध्ये नेमके काय रणनीती आखली जाऊ शकते हे देखील पाहावं लागणार आहे. धन्यवाद.